केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना मुंबईतल्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय। शिंदे यांना फुफ्फुसांचा आजार असल्याने त्यांना शनिवारी रात्री हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलंय। आज दुपारच्या सुमारास त्यांच्यावरती शस्त्रक्रिया होणार आहे। त्यानंतर पुढील 10 दिवस त्यांच्यावर हॉस्पिटलमध्येच उपचार सुरू असणार आहेत। मुंबईतल्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमच्या उद्घाटन सोहळ्यासाठी गृहमंत्री शनिवारी मुंबईत आले होते, मात्र रात्रीच्या सुमारास अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय। या ब्रीच कँडी हॉस्पिटल बाहेर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी। केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना ब्रीच कँडी रुग्णालयात ॲडमिट करण्यात आलेलं आहे। श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांच्यावर ऑपरेशन करण्याची गरज असल्याचं मत डॉक्टरांनी व्यक्त केलं होतं। त्यानुसार हे ऑपरेशन नियोजित वेळेनुसार आज करण्यात येत आहे। काल संध्याकाळी ते या ब्रीच कँडी रुग्णालयात भरती झालेले आहेत। त्यानुसार आज दुपारी हे ऑपरेशन केले जाणार असल्याची माहिती त्यांची मुलगी आमदार प्रणिती शिंदे यांनी दिलेलं आहे। त्याचबरोबर डॉक्टर जोग आणि डॉक्टर देशपांडे हे दोघेजण या संदर्भातले जी ऑपरेशनची प्रक्रिया आहे ती पार पाडणार आहे। त्याचबरोबर ऑपरेशननंतर 3 दिवस ICUमध्ये त्यांना ठेवण्यात येणार असून पुढचे 10 दिवस ते ब्रीच कँडी रुग्णालयातच ॲडमिट असणार आहेत। त्यांच्या ह्या ब्रीच कँडी रुग्णालयाच्या बाहेर खास अशी सुरक्षा व्यवस्था देखील ठेवण्यात आलेली आहे। विशेष गार्ड या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। विशेषतः जी केंद्रीय गृहमंत्र्यांची सुरक्षा असते ती झेड दर्जाची असते, त्यामुळं ही सुरक्षा व्यवस्था अत्यंत काटेकोरपणे व्यवस्थितरित्या या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। त्याचबरोबर ही जी ऑपरेशन आहे ते छोटं आहे, त्यामुळे कुठलीही काळजी करण्याची गरज नसल्याचं मत त्यांच्या कुटुंबियांकडून व्यक्त करण्यात आलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट स्काईपसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास, एक पाऊल पुढे।